प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे। माजी आमदारांच्या प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती आहे। अंधेरी येथील निवासस्थान असलेल्या त्यांच्या निवासस्थानी घरी आयकर विभागानं छापेमारी टाकली आहे। प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे। अंधेरी येथील त्यांच्या घरी ही छापेमारी सुरू आहे। या प्रकरणी छापेमारी असल्याची माहिती। तर अंधेरी येथील निवासस्थान असलेल्या त्यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी टाकली आहे। त्याचबरोबर प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। माजी आमदार प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती समोर येते। अंधेरी येथील प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागानं छापेमारीला सुरुवात केली आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी करायला सुरुवात केली आहे, काय अधिकची अपडेट? गार्गी, प्रदीप शर्मा जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांची आता आयकर विभागाकडून ही संपूर्णपणे चौकशी सुरू आहे। पाहायचं झालं तर त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच अंधेरी येथील घरी ही छापेमारी असल्याचं माहिती आहे ती आपल्याला मिळते। या आयकर विभागाने ही छापेमारी आहे ती आज दुपारपासून सुरू असल्याचं माहिती मिळत असून प्रदीप शर्मा आहेत ते या ठिकाणी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात देखील आरोपी आहेत। ते त्यांच्या आताच आहेत ते जेलमधून बाहेर निघालेले जवळपास 1 वर्ष आहेत ते जेलमध्ये होते। सुप्रीम कोर्टाकडून त्यांना ह्या ठिकाणी बेल मिळाल्याच्या नंतर ते आता तुरुंगातून बाहेर आहेत, परंतु आयकर विभागाच्या या रेडनी आहेत ती एकच माहिती पुढे येत आहे। प्रदीप शर्मा यांचं अजून एक घर देखील आहे, त्या घरासंबंधात देखील ही आयकर विभागाची जी छापेमारी सुरू असल्याचं माहिती आहे ती आता मिळते। पाहायचं झालं तर आयकर विभाग जे प्रकरण आहे ते अद्याप पुढे आलेलं नाहीये, परंतु एक माजी आमदार आहे त्यांच्या प्रकरणात ही छापेमारी सुरू असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती आहे ती या ठिकाणी मिळते। आयकर विभागाची छापेमारी ज्या ठिकाणी होते म्हणजे काही कर चुकवल्या प्रकरणी आयकर विभाग आहे ते छापेमारी करत असतं। आता या प्रकरणात नक्की काय पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु आज दुपारपासून आहे ती या ठिकाणी अंधेरी या घरामध्ये छापेमारी आहे ती सुरू आहे। अधिक अपडेट या प्रकरणाबाबत तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।